पुण्यातून पुणे मनपाने केलेला केवळ 54 खड्डे असल्याचा दावा हा चुकीचा आहे। एकाच रस्त्यावर 50 मीटरमध्ये आढळलेले 25 खड्डे। महापालिका चुकीची माहिती देत असल्याचं आता समोर आलेलं आहे। पावसाळ्यात पुण्यातील रस्त्यावर फक्त 54 खड्डे शिल्लक राहिले असल्याचा दावा महापालिकेने केलाय। मात्र पुण्यातील गांजवे चौकातील एकाच रस्त्यावर 50 मीटरमध्ये 25 खड्डे असल्याने हा महापालिका चुकीची माहिती देत असल्याचा समोर आलेला आहे। रस्त्यावरील खड्ड्याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूयात। पुणे महापालिकेकडून 7 जुलै ते 21 जुलै दरम्यान 888 खड्ड्यापैकी 54 खड्डे फक्त आता शहरात शिल्लक असल्याचा दावा केला होता। त्याला जे आहे ते सजग नागरिक मंचने आक्षेप घेतलेला असून पुण्यातल्या एकाच रस्त्याला जे आहे ते अगदी 50 मीटरमध्ये 25 खड्डे असल्याचं समोर आलेलं आहे आणि अधिकारी जे आहेत ते वरिष्ठ अधिकाऱ्याची दिशाभूल करून चुकीची माहिती पुणेकरांना देत असल्याचा आरोप जो आहे तो सजग नागरिक मंचाने केलेला आहे आणि तसं निवेदन जे आहे ते आयुक्तांना दिलेलं होतं। आता मी पुण्यातल्या गांजवे चौकातला एक हा रस्ता आहे, त्या रस्त्यावरती जवळपास 50 मीटरमध्ये 25 खड्डे जे आहेत त्या पावसाळ्यामध्ये पाहायला मिळत आहेत। महापालिकेकडून हे खड्डे बुजवल्याचा दावा केला जातोय, मात्र हे खड्डे जवळपास एकाच रस्त्यावर 25 खड्डे असताना एवढ्या मोठ्या शहरामध्ये पुणे महानगरपालिकेला 54 खड्डेच कसे दिसले, हा खरा प्रश्न आहे। महापालिका आता या सगळ्या खड्ड्यांना कधी बुजवणार आणि जे दावा करतायत ते चुकीचे दावा करून जे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं जाते त्यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र आता सजग नागरिक मंचने या खड्ड्याविषयी दिलेली चुकीची माहिती बघता आता आयुक्तांनीच रस्त्यावर उतरून या खड्ड्याची पाहणी करण्याचं मागणी जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। एकच रस्ता बघितला 50 मीटर फक्त, त्याच्यातच 25 खड्डे आहेत। मग महापालिकेला अख्ख्या शहरात मिळून 54 कुठून सापडले? बरं, त्यांना 54 जर सापडत असतील तर ते बुजवत का नाहीत? त्यामुळे हे सगळे दावे खोटे आहेत, लोकांच्या डोळ्यात केलेली धुळफेक आहे आणि पुणेकरांना खड्ड्यातनं किंवा त्याच्यातनं बाहेर पडलेल्या खडीतनं जावं लागतंय, ऍक्सिडेंट्स होत आहेत आणि वरनं हे असे खोटे दावे करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळतायत, हे अत्यंत चुकीचं आहे। आम्ही आयुक्तांना निवेदन असं दिलंय की आपण आता तुमच्या हस्तिदंती मनोऱ्यातनं खाली उतरा, स्वतः रस्त्यांवर फिरा, त्यातनं तुम्हाला कळेल की खरी परिस्थिती काय आहे आणि मग ज्यांनी असे खोटे दावे केलेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, म्हणजे भविष्यात असे खोटे दावे कोणी करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।